विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सांगली जिल्ह्याचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। आमदार विनायक गोरे यांचा मित्र असल्याचा आठवले यांनी सांगितलं। त्याचबरोबर समित कदम हे देखील त्यांचे जवळचे मित्र असून एक युवा प्रेरणादायी नेतृत्व असल्याचा त्यांनी म्हटलंय। त्यांच्या घरी आज प्रथमच झालेल्या भेटीबद्दल आठवले यांनी आनंद व्यक्त केला आणि समित कदम यांनी दिलेल्या आदरातिथ्य त्यांचं कौतुक केलं। सदिच्छा भेटीदरम्यान राजकीय घडामोडी, सामाजिक कार्य आणि युवकांच्या प्रश्नांवरही चर्चा झाल्याची माहिती मिळते। सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरणात या भेटीमुळे नवचैतन्य निर्माण झालं। आगामी काळात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या भूमिकेला अधिक बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी समीर दादा कदम, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम, माजी उपमहापौर आनंद देवमाणे, माजी नगरसेवक ज्येष्ठ महादेव अण्णा कुरणे, समीरभाई मालगावे, जिल्हा प्रमुख आनंद सागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे, राजू वजीर, रमेश नाईक, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष प्रवीणजी धेंडे, जिल्हा मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, शिवलिंग मेंढे, सुशील माळी, विनायक रुईकर, कासम मुल्ला विनायक रुईकर, मनजीत सिंग चव्हाण, सोनी संचालक अमर दादा पाटील, नना घोरपडे उपस्थित होते। समित कदम जे आहे ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि गेली अनेक वर्ष त्यांच्याकडे माझं अत्यंत होतं। विनय गोरे हे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत। त्यांच्या पक्षाचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आणि निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळेला आम्ही अनेक भेटलेलो आहोत। त्यामुळे समित कदम हे अत्यंत ॲक्टिव्ह नेते आहे आणि त्यांच्या घरी त्यांचे वडील आहेत, आई आहे, त्यांचा भाऊ आहे, त्यांची फॅमिली आहे। त्यांना भेटण्यासाठी त्यांचा आग्रह होता, मी मिरजमध्ये येतो आहे तर माझ्याकडे आलं पाहिजे। त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्या घरी भेट देण्याची संधी मिळाली आणि मला आनंद आहे की समित कदम सारे नौजवान जो आहे तो जनसुराज्य पार्टीचा अध्यक्ष आहे आणि जनसुराज्य पार्टी आमच्या माहितीमध्ये आहे। त्यामुळं येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या लढताना त्यामध्ये समित कदम यांचा आपल्याला चांगला उपयोग होणार आहे आणि ते आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने कोणत्या स्टेजला आहे किंवा तुमचा इतर नेत्यांशी काय संपर्क आहे? मला असं वाटतं की इतर नेत्यांचा काय वाद अजिबात नाही आहे। बाकी सगळे नेते जे छोटे मोठे पक्ष आहेत सगळे तयारच आहे। फक्त विषय आहे तो माननीय प्रकाश आंबेडकरांचा आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या घरामध्ये 3 पक्ष आहेत। एक आनंदराज आंबेडकरांचा पक्ष आहे, त्यानंतर भीमराव आंबेडकरांचा एक पक्ष आहे, असे त्यांच्या घरामध्ये 3 पक्ष आहेत। पण ऐके करायचं असेल तर माझी जबाबदारी आहेच आहे, पण मी 2 पावलं मागे येण्याची माझी तयारी आहे। प्रकाश आंबेडकरांनी लीड घ्यावं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं, त्यांच्या पाठीमागे सगळी ताकद उभं करण्याचा प्रयत्न करेन आणि समाजाच्या फायद्यासाठी बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी एक तर मी नेहमीच बोलत असतो, पण प्रकाश आंबेडकरांकडून त्याचा काही प्रतिसाद मिळत नाही आहे। त्यामुळं समाजातल्या काय विचारून लोकांनी प्रकाश आंबेडकरांनी बोलावं आणि जर आम्ही एकत्रित आलो तर आमची एक मोठी ताकद उभी राहू शकेल। त्यासाठी मी 2 पावलं मागे घेण्याची माझी तयारी आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।